नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता खूप प्रयत्न करून भूमी घरी आलेली असते, पण तिच्या हाती कुठलाही पुरावा लागलेला नसतो. सगळे पुरावे नष्ट केलेले असतात. त्यामुळे इथे भूमी आता निराश होऊन घरी परत आलेली असते. तेव्हा भूमीचा उतरलेला चेहरा बघून भानुशाली तिला तिथे चिडवण्यासाठी आलेला असतो. तो म्हणतो, "अरे रे रे, हे काय बघतोय मी? ज्या चेहऱ्यावरती हसू असायला हवंय, त्या चेहऱ्यावरती एवढं टेन्शन." तर इथे भूमी खूपच जास्त टेन्शनमध्ये असते आणि त्याच्यामध्ये भानुशाली तिला अजून चिष्टवण्याचं काम करत असतो. त्यामुळे इथे भूमी खूपच जास्त रागवते आणि त्याला म्हणते की तुम्ही इथे काय करताय भानुशाली. तेव्हा भानुशाली म्हणतो की इथे मी तुम्हालाच भेटायला आलेलो आहे. तेव्हा इथे भूमी त्याला आता जाब विचारण्यासाठी येते. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतो, मला कळलं सगळं आकाशबद्दल. त्याला फ्रॉड केसमध्ये अरेस्ट केलं आहे ना. तेव्हा मी इथे आलो आहे तुम्हाला भेटायला. सहानुभूती दाखवायला नको का. तेव्हा इथे भूमी म्हणते की तुमच्या सहानुभूतीची गरज नाही आहे मला, कळलं ना. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतात की हे काय भूमी मॅडम, चॉईस चुकली तुमची. मला सोडलत ना त्या आकाशसाठी, पण शेवटीला काय झालं. अहो तुमचा नवरा किती मोठा फ्रॉड आहे माहिती आहे का तुम्हाला, म्हणून तर तो जेलमध्ये गेलेला आहे. तेव्हा भूमी म्हणते की माझा नवरा फ्रॉड नाही आहे, कळलं तुम्हाला, आणि मी लवकरच त्यांना निर्दोष सिद्ध करेन आणि जेलमधून बाहेरसुद्धा काढेन. तेव्हा तुम्हाला कळेल की हे सगळं त्यांना कुणीतरी फसवण्यासाठी केलं होतं. माझा नवरा फ्रॉड नाही आहे, असं आता खूपच जास्त ठामपणे भूमी भानुशालीला म्हणते. तर इथे मानसी आणि पौर्णिमा दोघींचं भांडण चालूच असतं. इथे मानसी म्हणत असते, पौर्णिमा तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही गं. तू भाऊजींबद्दल असं कसं बोलू शकतेस. आकाश भाऊजींनी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. या प्रकरणामध्ये त्यांना कुणीतरी नक्कीच फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, कुणीही फसवण्याची गरज नाही आहे, कळलं ना. त्यांनी एवढा मोठा फ्रॉड केला आहे आणि म्हणूनच त्यांना ही शिक्षासुद्धा मिळालेली आहे. ते जेलमध्ये गेलेत. तेव्हा इथे मानसी म्हणते की भूमिताई आहे ना, ती गेली आहे पुरावे गोळा करायला. भूमिताई पुरावे शोधून काढेल आणि भाऊजींना लवकरात लवकर निर्दोष सिद्ध करून घरीसुद्धा घेऊन येईल की नाही बघच तू. तेव्हा इथे आता मानसी आणि पौर्णिमेमध्ये वाद चालू असतो. तेवढ्यातच तिथे अथर्व येतो आणि म्हणत असतो की काय चाललं आहे तुम्हाला दोघींना, झालं आहे काय. तुमच्या दोघींचा आवाज बाहेरपर्यंत येतो आहे. जर आजीने ऐकलं ना की तुम्ही दोघीजणी वाद घालताय तर तिला किती त्रास होईल तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा इथे मानसी म्हणते की अथर्व बघणार आहे. ही पौर्णिमा तोंडाला येईल ते बोलते. ती म्हणते की आकाश जिजूंनी खरोखर फ्रॉड केला आहे म्हणून तर त्यांना अरेस्ट केले आणि आता ते जेलमध्ये सुद्धा जाणार आहेत. त्यांना कुणीही वाचवणार नाही. अशा खोटारड्या माणसाला तर शिक्षा होणारच होती, असंही म्हणते पौर्णिमा. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की पौर्णिमा तू जरा घरातल्या माणसांविषयी काय बोलतेस ना, जरा भान ठेवून बोलत जा. हे बघ, अथर्व म्हणत असतो की आकाशबद्दल वाईट बोलणाऱ्या माणसांना ना आमच्या मनामध्ये जागा आहे ना या घरामध्ये जागा आहे. पुन्हा जर तू आकाशबद्दल एक शब्द जरी वाईट बोललीस ना तरीसुद्धा हाताला धरेन आणि घराबाहेर काढेन, कळलं तुला. नेहमी मी मानसीला गप्प करत असतो कारण आजी ऐकेल आणि तिला त्रास होईल म्हणून, पण आता यापुढे मी असं काही करणार नाही आहे. मी आजीला सांगेन तुझी कर्तृत्व आणि तुला घरातून बाहेर काढेन आणि मानसीलासुद्धा अडवणार नाही, असं आता अथर्व म्हणतो. तेव्हा अथर्व म्हणतो की चल मानसी, इथे हिच्याबरोबर वाद घालू नकोस. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की अथर्व तू मला हाताला धरून घराच्या बाहेर काढशील तू, आणि मी तुझं ऐकून घेईन का. तू आता माझ्याशी पंगा घेतलायस ना. एका घरातल्या नोकरासमोर तू मला वाटेल तसं बोललायस, हाताला धरून घराबाहेर काढण्याची धमकी दिली आहेस ना. आता बघ अथर्व, मी काय करते ते. नाही तुझा हा माज उतरवला ना तर नाव नाही सांगणार पौर्णिमा म्हणून, असं ती आता मनामध्ये म्हणते. आणि आता इथे तिच्या मनामध्ये चुडाची भावना निर्माण झालेली असते आणि त्यामुळे इथे आता पौर्णिमेला अथर्वचा खूप राग आलेला असतो. तर इथे भूमी म्हणत असते की माझ्या नवऱ्याने कुठल्याही प्रकारचा फ्रॉड केलेला नाही आहे. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतो, असं तुम्हाला वाटतंय भूमी मॅडम, पण ते निर्दोष सिद्ध करण्यासाठी पुरावे तर लागणारच आहेत ना. आणि तुम्हाला वाटून काय फायदा. तुमच्याकडे एकतरी पुरावा आहे का. ही केस मी पूर्णपणे स्टडी केलेली आहे. तुम्हाला जर हवं असेल तर आकाशची केस मी घेऊ का. तुमच्यासाठी मी काहीही करू शकतो आणि हे तुम्हालासुद्धा माहिती आहे, कळलं ना. तेव्हा भूमी म्हणते की तुमच्या मदतीची गरज नाही आहे, मी समर्थ आहे माझ्या आकाशला सोडवायला. तेव्हा इथे आता भानुशाली म्हणत असतो की आकाशच्या केसचा मी पूर्णपणे अभ्यास केला आहे, तो आता बाहेर पडू शकत नाही. हां, मी तुमची मदत करू शकतो. आकाशला बाहेर काढण्यासाठी मी त्याची केस घ्यायला तयार आहे, पण त्या बदल्यात मला काहीतरी हवं आहे. आकाशला बाहेर मी काढेन,
पण त्यानंतर तुम्ही कायमचं माझ्याकडे यायचं आकाशला सोडून. तेव्हा भूमीला राग येतो आणि ती भानुशालीच्या जोरदार कानाखाली मारते आणि ती म्हणते की स्वप्न बघू नका, हे उभ्या जन्मात शक्य होणार नाही आहे, कळलं ना? मी आकाशशिवाय दुसरा कुणाचाही विचार करू शकत नाही आहे. माझ्या आकाशला सोडवायला मी समर्थ आहे. तुमच्यासारख्या माणसाची मला गरज नाही आहे, असं सुद्धा भूमी म्हणते. तेव्हा इथे आता भानुशालीच्या जोरदार कानाखाली पेटलेली असते. भानुशाली म्हणतो की जे काय करायचं आहे ते कर, पण भूमी, आकाश काही सुटणार नाही, कारण त्याचा विरोधक म्हणून आता मी उभा राहणार आहे त्याच्यासमोर. त्याच्यामुळे मी आता त्याला सहजासहजी सुटू देणार नाही. तेव्हा इथे आता भानुशाली म्हणत असतो की तू माझ्या कानाखाली दिलायस ना भूमी, हा कानाखाली आता तुला खूपच जास्त महागात पडणार आहे. आता मी पण बघतो ना तू तुझ्या नवऱ्याला आकाशला कसं सोडवतेस ते, एक सुद्धा पुरावा मिळणार नाही आहे तुला. तर इथे भूमी आता रागानेच भानुशालीकडे बघत असते. ती म्हणत असते की मी माझ्या नवऱ्याला 2 दिवसांमध्ये बाहेर काढणार म्हणजे काढणार. 1 दिवस तर पूर्ण झाला, उद्या काही करून मला एक तरी पुरावा मिळवावा लागणार आहे, असं भूमी म्हणत असते. आणि ती आता देवाजवळ इथे दिवा लावते आणि आई योगेश्वरीजवळ आता आकाशसाठी प्रार्थना करत असते. ते म्हणत असते की एक तरी पुरावा हाती लागू दे माझा आकाश निर्दोष असल्याचा, आणि त्याला मी आता जेलमध्ये जाऊ देणार नाही आहे. तो कस्टडीमध्ये आहेच, तस त्याला मला बाहेर काढायचं आहे. तर इथे आकाशला आता त्या कस्टडीचा त्रास होत असतो. त्याच्या हातामध्ये भूमीने घातलेलं मंगळसूत्र असतं. आकाश ते बघत असतो आणि ते त्याने आपल्या जीवाशी कवटाळून ठेवलेलं असतं, कारण त्या जेलमध्ये त्याचा जीव आता गुदमरत असतो. तेव्हा इथे आकाशला भूमीबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण आठवत असतात, जेव्हा लग्नामध्ये भूमीने आपल्या हाताने त्याच्या हातामध्ये ब्रेसलेट म्हणून इथे ते मंगळसूत्र घातलेलं असतं आणि त्याच हातामध्ये इथे आता बेड्या पडलेल्या असतात. त्या आकाशला आठवतात आणि ते आठवल्यानंतर आकाशला फार वाईट वाटत असतं. तर इथे भूमी आता देवाजवळ हात जोडून उभी असते आणि ती रडतसुद्धा असते, कारण आकाश जेलमध्ये असतो. त्याच्यावरती हे एवढे मोठे फ्रॉडचे आरोप झालेले असतात. भूमीला काही करून ते सगळे आरोप आता खोडून काढायचे असतात आणि त्याला निर्दोष सिद्ध करून घरी न्यायचं असतं आणि त्याचं कॅरेक्टर किती क्लीन आहे हे सुद्धा लोकांना दाखवून द्यायचं असतं आणि ऑफिसमध्ये त्याचं जे पद आहे, जे अधिकार आहेत, ते तिला कायम ठेवून द्यायचे असतात. तेव्हा इथे आता सगळेजण देवाजवळ प्रार्थना करायला आलेले असतात आकाशसाठी. तेव्हा सगळेजण दुःखी असतात, पण मात्र इथे पौर्णिमा, अभि आणि रागिनी तिघंजणं जोरजोरात हसत असतात, कारण आकाश जेलमध्ये गेलेला असतो. त्यानंतर मानसी येते आणि म्हणत असते की आजी, दुधाचा ग्लास घेऊन आली आहे, तुम्ही दूध पिऊन घ्या, तुम्हाला औषधं घ्यायची आहेत ना. तेव्हा आजी म्हणत असतात की मी औषधं घेऊन करू तरी काय, मला काही नको आता खायला प्यायला, मी गोळ्यासुद्धा खाणार नाही आहे. माझा नातू जेलमध्ये जाऊन बसला आहे, त्याला खोट्या गुन्ह्याखाली अरेस्ट केले आणि मला खायला काही इच्छा होत नाही आहे, तू ते घेऊन जा बरं, मला काही नको खायला. तेव्हा इथे मानसी म्हणते, आजी असं काय करताय, तुम्हाला लवकर बरं व्हायचं आहे ना. तेव्हा आजी म्हणते, लवकर बरं होऊन मी काय करू. तेवढ्यातच तिथे अथर्व येतो. तेव्हा मानसी त्याला खुणावते. मानसी म्हणत असतो, अगं आजी, तुला माहिती आहे का, आपली भूमिताई किती ब्रेव आहे. अगं तिने आहे ना आकाशच्या विरोधामध्ये सगळे पुरावे शोधून काढलेत आणि ते आता लवकरात लवकर आकाशला घरीसुद्धा घेऊन येणार आहे जामिनावरती, तुला कळतंय का. तेव्हा इथे आजीला आनंद होतो आणि ती लगेचच गोळ्या खायला सुरुवात करते. तेव्हा इथे अथर्व मानसीकडे बघतो आणि म्हणतो, ठीक आहे ना. तेव्हा मानसीसुद्धा खूप जास्त खुश होते. तर इथे अथर्वला आता अभि जाब विचारायला येतो. अभि म्हणत असतो की अथर्व, हे सगळं काय आहे, काल तू पौर्णिमेला काय बोललास हां. तेव्हा अथर्व म्हणत असतो, हे बघ दादा, आपण प्लीज या टॉपिकवरती नंतर बोलूया का, आता इथे नको. तरी इथे अथर्वला आजीची काळजी वाटत असते. तेव्हा इथे अभि म्हणतो की नाही, आता नाही म्हणजे कधी, हे बघ मी तुला आत्ताच विचारणार आहे. मी कालच तुला जाब विचारणार होतो, पण काल घरातलं वातावरण खूपच जास्त विचित्र होतं, म्हणून मी तुला काही बोललो नाही. पण आता सांग, पौर्णिमेला काय म्हणाला होतास तू. तेव्हा अथर्व म्हणतो, दादा मी सांगतोय ना, आपण नंतर बोलूया ना, आता इथे नको, उगाच तमाशा नको करूस तू. तेव्हा अभि म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता तुला सांगावं लागेल की तू का एवढा पौर्णिमेला अपमानास्पद बोललास. तेव्हा इथे अथर्व म्हणतो, मी काही चुकीचं बोललेलं नाही आहे. तुझ्या बायकोला काय बोलायचं काय नाही भानच राहत नाही. मानसीला वाटेल तसं बोलत असते, भूमिताईला वाटेल तसं बोलत असते. तेव्हा अभि म्हणतो, आणि तुझी बायको मानसी, ती खूप विचार करून बोलत असते का. तेव्हा इथे मानसी म्हणते, पण भाऊजी मी काही चुकीचं बोलले नव्हते.
तेव्हा इथे अभि म्हणत असतो, हे बघ अथर्व, पुन्हा माझ्या बायकोला वाटेल तसं बोलायचं नाही, कळलं ना. तेव्हा अथर्व म्हणतो, ती जर चुकीची वागली तर मी बोलणार, मी तिचं वागणं खपून घेणार नाही, हे सुद्धा मी आता सांगून ठेवतोय. तेव्हा पौर्णिमा म्हणते, तुझी हिंमत कशी झाली मला हे सगळं बोलायची. हे बघ, माझ्या बायकोला आहे ना, तुझी बायको आणि ती भूमी नेहमी सावत्र वागणूक देत असतात, तिच्याबरोबर सावत्रसारखं वागत असतात, तिला एकटीला पाडतात. तेव्हा इथे मानसी म्हणते, नाही भाऊजी, आम्ही कधीही तिला सावत्र वागणूक दिलेली नाही आहे, हवं तर तुम्ही तिला विचारा. तेव्हा इथे पौर्णिमा आता खोटं बोलते आणि म्हणते, काय गं मानसी, धडधडीत खोटं बोलतेस तू इथे. तेव्हा इथे मानसी म्हणते, आम्ही कशाला खोटं बोलू, उलट तूच आमच्याबरोबर कधी नीट वागली नाहीस, कळते का. तेव्हा इथे आजी म्हणतात, गप्प बसा तुम्ही दोघंजणं, किती भांडताय रे. इथे माझा आकाश घर जोडणारा माणूस, तो जेलमध्ये जाऊन बसणार आणि तुम्ही त्याला सोडवायचं सुद्धा नाही का. त्याला सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत, तर तुम्ही इथे काय करताय, आपापसात तुम्ही वाद घालत बसलेत. तुमच्या ह्या वादाचं कारण जर लोकांना कळलं ना, तर ते हसतील तुमच्यावरती. आणि तसंही तुम्ही दोघंजणं आकाशला बाहेर कसं काढायचं यासाठी प्रयत्न करायला हवेत, तर तुम्ही इथे दोघंजणं भांडत बसलाय. तुमच्या या भांडणाचा कुणीतरी बाहेरचा गैरफायदा घेईल, असं सुद्धा आजी म्हणतात. त्यानंतर इथे आता आकाश खूपच जास्त टेन्शनमध्ये बसलेला असतो. भूमी त्याच्यासाठी नाश्ता घेऊन आलेली असते. तेव्हा आकाश विचारतो की, भूमी, काही लागलं का तुझ्या हाती. भूमी म्हणते, नाही आकाश, काल मी दिवसभर त्या माणसाला शोधत होते, तर तो माणूस वॉचमन मला बघून पळून गेला, तो मला सापडलेला नाही आहे. तेव्हा इथे आता जी भिंत बांधली होती ना, फ्रॉड भिंत, ते बांधकाम ज्या माणसाने केलं आहे ना, राजाराम काकांना त्यांचा पत्ता सापडलेला आहे आणि तो माणूस तांडेलच्याच वस्तीमध्ये राहतो आणि त्याला मी आता भेटायला जाणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो, नाही, नको नको, तांडेलच्या वस्तीमध्ये तू जाऊ नकोस. तुला माहिती आहे ना, तिथे तुला सगळेजण तांडेलची माणसं ओळखतात आणि त्याची बायकोसुद्धा सुरेखा तुला ओळखते. उगाच तिथे गेलीस आणि त्या लोकांनी तुला काही केलं तर मी अजिबात आता रिस्क घेणार नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, अरे असं काय करतोस आकाश, अरे रिस्क तर सगळीकडेच आहे ना, म्हणून काय आपण एवढं घाबरून राहायचं का. हे बघ, मी तुझ्यासाठी गरमागरम नाश्ता घेऊन आली, तू आधी खाऊन घे बरं. आणि ती स्वतःच्या हाताने त्याला भरवते. तेव्हा इथे भूमी म्हणते की, आकाश काळजी करू नको, मी आहे ना, मी खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढेन आणि तू निर्दोष आहेस हे सुद्धा लवकरात लवकर सिद्ध करेन. तर इथे तर भूमी म्हणते, आकाश मला माहिती आहे तुला कस्टडीमध्ये राहत नाही आहे, तू जेलमध्ये काय राहणार आहेस, तुला खूप त्रास होईल आणि कस्टडी ते जेल हा प्रवास मी तुझा होऊच देणार नाही आहे, असं भूमी म्हणत असते आणि ती पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे रागिनी येते आणि सुरेखाला म्हणत असते, तांडेलच्या बायकोला, हे बघ, तू उठसूट मला भेटायला येत जाऊ नकोस. भूमीने तुला बघता बघता वाचले मी. तिला जर कळलं ना या सगळ्यामध्ये मी आहे आणि तुम्ही माझ्यासाठी कामं करताय, तर मग ती मला काही सोडणार नाही. तेव्हा इथे रागिनी म्हणते की, हे खूप मोठे वकील आहेत, ॲडव्होकेट भानुशाली, हे आता तुमच्या नवऱ्याची केस घेतील. जे काही विचारायचं आहे केसच्या रिलेटेड यांना फोन करायचा, मला त्रास द्यायचा नाही. तेव्हा इथे आता सुरेखा म्हणत असते, मला काय करायचं आहे, माझा नवरा सुटल्याशी मतलब, मला दुसरं काहीच नको. तेव्हा भानुशाली म्हणतो, आपण घरी जाऊया का, कारण काही पेपरवरती तुमच्या सह्या हव्या आहेत मला, म्हणून मी म्हणतोय. तेव्हा इथे सुरेखा म्हणते, हो चला ना. तर इथे भानुशाली म्हणत असतो की, हे सगळं काय आहे. बरं ठीक आहे, यांच्या नवऱ्याला कसं जेलमधून बाहेर काढायचं याचा विचार मी करेन आणि तुम्ही कसं भूमीच्या नवऱ्याला जास्तीत जास्त काळ जेलमध्ये ठेवून घ्यायचं याचा विचार तुम्ही करायचा. रागिनी म्हणते, काळजी करू नका, त्याचे पाय आता जास्तीत जास्त तिथे कसे रोवतील याकडे मी लक्ष देणार आहे. तर इथे आता भूमीला एका माणसाने सांगितलेलं असतं की तिथे शरद म्हणून बसलेला आहे, ज्याने बांधकाम केले, पण तो शरद नसून त्याचा मित्र बबन असतो आणि तो म्हणतो की, कालपासून शरद घरी आलेला नाही आहे, हे शर्ट त्याचं आहे ना, म्हणून तुमचा गैरसमज झाला असेल, पण माझं नाव बबन आहे. त्यानंतर इथे भूमी सॉरी म्हणून आता इथे तांडेलच्या वस्तीमध्ये जायला निघालेली असते, कारण ज्या माणसाने बांधकाम केलेलं असतं त्याला शोधण्यासाठी. तेव्हा इथे आता रागिनीसुद्धा तिथून येत असते आणि भूमीसुद्धा तिथे जात असते. तेव्हा एकमेकींचा धक्का लागतो. तेव्हा भूमी नीट बघते आणि म्हणते की, आत्या तुम्ही इथे. तेव्हा रागिनी आता भूमीला बघून खूपच जास्त घाबरलेली असते. तर इथे भूमी तिच्याकडे संशयाच्या वृत्तीने बघत असते. त्यामुळे इथे आता रागिनीला काय बोलावं आणि काय नाही असं झालेलं असतं. तेव्हा भूमी म्हणते की, आत्या तुम्ही इथे काय करताय, तुम्ही तर कुठेतरी काम करण्यासाठी गेला होतात ना. तेव्हा इथे आता रागिनी पूर्णपणे तिच्या प्लॅनमध्ये फसलेली असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता भूमी आई योगेश्वरीजवळ प्रार्थना करत असते. ती म्हणत असते की, लवकरात लवकर आकाश निर्दोष आहे हे पुरावे माझ्या हाती लागू दे, मग मी त्याला लवकरात लवकर निदान जामिनावरती तरी सोडून घेऊन येईन.
तेव्हा इथे आता भूमीला एक फोन येतो आणि तो माणूस म्हणत असतो की आकाश निर्दोष आहे, हे पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते पुरावे जर तुम्हाला हवे असतील ना तर मला भेटायला या. मी तुम्हाला जो ॲड्रेस पाठवतोय तिथे, पण येताना एकटंच यायचं, कळलं ना? तेव्हा इथे आता भूमी त्या ठिकाणी आलेली असते आणि तो माणूस म्हणत असतो की मला फक्त भूमी तू हवी आहेस, तू. आणि तेव्हा भूमी खूप घाबरते.